टप्प्यातली देशांतर्गत हवाई सेवा सुरू करण्याचा विचार आता केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे। 17 मे पर्यंत तिसऱ्या टप्प्यातलं लॉकडाऊन आहे, पण 17 मे नंतर ही देशांतर्गत हवाई सेवा सुरू होऊ शकते असं सूत्रांनी दिलेली माहिती आहे। आणि अत्यंत महत्त्वाचं हे आहे कारण की आता सगळ्या प्रकारच्या या सेवा बंद आहेत, हवाई सेवा बंद आहेत आणि आता जेव्हा सेवा सुरू होईल तेव्हा ही पहिल्या टप्प्यातली देशांतर्गत हवाई सेवा असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थातच याबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहेत, पण 17 मे पासून कदाचित देशांतर्गत हवाई सेवा सुरू करण्यात येऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आपण बघतो अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे कारण पहिल्या टप्प्यातली ही देशांतर्गत हवाई सेवा असू शकते आणि लॉकडाऊन जेव्हा तिसऱ्या टप्प्यातलं संपेल तेव्हा हळूहळू काही निर्बंध आणखी शिथिल होतील आणि त्यामध्येच कदाचित हा एक भाग असू शकतो। आता ही देशांतर्गत हवाई सेवा नेमकी कोणत्या प्रकारची असणार आहे याबाबतची अधिक माहिती अजून आपल्याला मिळालेली नाहीये, पण हे महत्त्वाचं आहे की देशांतर्गत हवाई सेवा कदाचित 17 मे पासून पहिल्या टप्प्यातली सुरू होऊ शकते। सूत्रांनी ही माहिती न्यूज 18 लोकमतला दिलेली आहे। अत्यंत महत्त्वाची सध्याची माहिती आहे कारण आत्ताची जी कोरोनाची पार्श्वभूमी आहे ते बघता सगळ्या प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास। प्रशांत, खूप महत्त्वाचा निर्णय असू शकतो हा, काय अधिकची माहिती आहे याबद्दल? ही हवाई सेवा नेमकी कशा प्रकारची असू शकेल? नाही, ज्या पद्धतीने ही माहिती मिळाली आहे केंद्र सरकारच्या सूत्रांची माहिती आहे, यामध्ये आगामी 17 मे पासून लॉकडाऊनच्या नंतर हवाई सेवा सुरू करण्याचा कुठेतरी सरकारचा प्रयत्न आहे। त्यामध्ये त्यासाठी एक फॉर्म देखील निश्चित केला आहे। जे इंटरनॅशनल टुरिस्ट आहे की इंटरनॅशनल पॅसेंजर आहेत यांसाठी हा प्रयत्न आहे। या घडीला जर बघितलं परदेशामध्ये मोठ्या संख्येनं भारतीय अडकून पडलेले आहेत, त्यांना भारतात आणण्याची भारत सरकारची जबाबदारी आहे। याचमुळे भारत सरकारने केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय आणि केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय या दोघांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। साधारणतः या संदर्भातला अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील, पण जी सूत्रांची माहिती आहे यासाठी सर्वोच्च तयारी सुरू झालेली आहे आणि यामध्ये 17 मे पासून प्रत्येक देशातून भारतीयांना आणण्याकरता एक फॉर्म देण्यात आला आहे। त्या फॉर्मच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करायचं आहे। तिथल्या दूतावासमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर तिथून त्यांना परतण्याची संधी मिळणार आहे। पण याची येण्याची तिकीट जी आहे, जो खर्च आहे प्रवास करतो स्वतः खर्च करायचा आहे, अशा प्रकारची देखील सूचना प्राप्त झालेली आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचं आहे की भारतामध्ये जे भारतीय नागरिक आहेत त्यांना आणण्याचा भारत सरकार प्रयत्न करत आहे। स्टुडिओ, धन्यवाद या माहितीबद्दल प्रशांत, संपूर्ण माहितीबद्दल या धन्यवाद। आणि पुढची बातमी आहे अर्थातच जसं प्रशांतनी आपल्याला सांगितलं ते म्हणजे परदेशात अडकलेले भारतीय नागरिक जे आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण महत्त्वाच्या कारणास्तव परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना आता मायदेशात येता येणार आहे। लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेल्यांना केंद्र सरकार टप्प्याटप्प्यानं भारतात परत आणण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे। प्रवासाची व्यवस्था विमान आणि नौदल जहाजांद्वारे करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे। जगभरात कोरोनाचं संकट घोंगावतंय, अशा परिस्थितीत अनेक देशांनी लॉकडाऊन लागू केलाय। कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्व वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आल्या आहेत। देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलंय। हळूहळू सेवा सुरू केल्या जात आहेत। परदेशात अडकलेल्या नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी मानक संचालन पद्धती तयार करण्यात आली आहे। आपण बघतोय परदेशात मोठ्या संख्येने भारतीय नागरिक अडकलेले आहेत। काही कामानिमित्त गेले होते, काही पर्यटनानिमित्त किंवा अन्य कुठल्या कारणास्तव जे गेलेले नागरिक आहेत ते अडकलेले आहेत आणि त्यांना परत आणण्यासाठीची आता ही प्रक्रिया असणार आहे। देशभरात कोरोनाची काय स्थिती आहे ती आता आपण बघूयात कारण देशात गेल्या 24 तासात आतापर्यंतची सगळ्यात जास्त आकडेवारी पुढे आलेली आहे। ही आकडेवारी आहे नवीन रुग्णांबद्दलची आणि मृत्यूची बद्दलची सुद्धा। 24 तासामध्ये 195 मृत्यू आणि आतापर्यंत एकूण 46,433 रुग्ण झालेले आहेत देशामध्ये। गेल्या 24 तासात 195 जणांचा बळी गेलाय फक्त कोरोनामुळे। तर आतापर्यंत 12,727 एकूण बरे झालेले लोक आहेत जे कोरोनामुक्त झालेले आहेत। आतापर्यंत देशभरामध्ये 1,568 जण मृत्यू पावलेले आहेत कोरोनामुळे। यापूर्वी 24 तासात 83 मृत्यू सर्वाधिक नोंदवले गेले होते। आता मात्र 195 मृत्यू झालेले आहेत।
आणि गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक मृत्यू असणारी 6 राज्य म्हणजे पश्चिम बंगालमध्ये 98 मृत्यू झाले, तर त्या खालोखाल महाराष्ट्राचा दुसरा नंबर आहे. महाराष्ट्रात 35, गुजरातमध्ये 29, मध्य प्रदेशात 94 आणि मध्य प्रदेशात 94 म्हणजे महाराष्ट्रापेक्षा जास्त आकडेवारी ही महाराष्ट्रानंतर नंबर लागतोय मध्य प्रदेशचा, तर उत्तर प्रदेशात 7 आणि राजस्थानमध्ये 6. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, काय अधिक माहिती मिळते या आकडेवारीवरून? कारण आपण बघतोय गेल्या 24 तासातली ही सर्वाधिक आकडेवारी समोर येते. बरोबर आहे. आतापर्यंतची सगळ्यात मोठी आकडेवारी आहे आणि ज्या पद्धतीनं ही आकडेवारी आहे गेल्या 24 तासामध्ये सगळ्यात जास्त मृत्यू झालेले आहेत आणि 24 तासात जवळपास 2900 म्हणजे 3929 प्रकरणं पुढे आलेली आहेत आणि 195 मृत्यू झालेले. यामध्ये जर बघितलं आतापर्यंत जवळपास 45,000चा टप्पा भारतामध्ये गेलेला आहे आणि जवळपास 46,433 हे पॉझिटिव्ह रुग्ण होते आतापर्यंत. त्यामध्ये 12,727 रुग्ण जे आहेत ते बरे झालेले आहेत आणि 1,568 रुग्ण जे आहेत हे आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. गेल्या 24 तासामध्ये 83 हे मृत्यूची सर्वाधिक आकडेवारी नोंदवली गेलेली आहे आणि 195 घटनांची नोंद झालेली आहे आणि जवळपास बघितला आपण याच्यामध्ये तर दर जो होता बरे होण्याचा तो 27.40% झालेला आहे. ज्या पद्धतीने सर्वोच्च बिंदूवरती आहे असं म्हणावं लागेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी स्पष्ट केलेलं आहे की खास करून ज्या पद्धतीने कोरोनाचे रुग्ण वाढत आहे त्यामुळे धोका अधिक गडद झालेला आहे. अशा वेळी आता केंद्र सरकार कशा प्रकारे आज सायंकाळी जेव्हा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन बोलतील त्यावेळेस कशा प्रकारे माहिती देतात अगदी काय ते म्हणतायत हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत, या माहितीबद्दल धन्यवाद. आणि या पुढची बातमी आहे तुमच्या आमच्या अत्यंत जिव्हाळ्याची, कारण की ती बातमी आहे गणेशोत्सवाबद्दलची. महाराष्ट्र आणि गणेशोत्सवाचं अतूट नातं आहे आणि मुंबईत यंदा गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भातला एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणानं साजरा केला जावा असा निर्णय सार्वजनिक गणेशोत्सव समितीनं घेतलेला, समन्वय समितीनं घेतलेला आहे. हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे कारण आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये मोठ्या संख्येनं लोक गणेशोत्सवात रस्त्यावर येतात आणि फक्त ते मुंबईत नसतात तर राज्यभरातून येतात. या पार्श्वभूमीवर हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव. उदय, खूप महत्त्वाचा निर्णय आहे कारण आपलं आणि गणेशोत्सवाचं एक वेगळं नातं आहे आणि सगळ्यांनाच चिंता लागून राहिली आहे ती गणेशोत्सवात काय होणार याबद्दलची. काय नेमकं निर्णय घेण्यात आलेला आहे? केतकी, सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्राचा महाउत्सव हा गणेशोत्सव आहे. महाराष्ट्राचं सांस्कृतिक अधिष्ठान म्हटलं पाहिजे गणेशोत्सवाला. एक सांस्कृतिक राजधानी आपण बघू शकतो मुंबई आणि पुण्यामध्ये असते. अशा वेळेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. सध्या कोरोनाचं संकट हे पूर्णपणे टळलेलं नाहीये. लॉकडाऊन जरी काही अंशतः शिथिल करण्यात आला असला तरी देखील खूप मोठ्या प्रमाणात हे संकट जे आहे ते दिसून येत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गणेशोत्सव यावर्षी 22 ऑगस्ट. उदय, मी तुला मध्ये थांबवते. याचं कारण म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे नरेश दहिभावकर आपल्या सोबत आहेत. नरेशजी, खूप महत्त्वाचा निर्णय आहे हा. गणेशोत्सव तसा लांब आहे पण तरी सुद्धा आत्तापासून हा निर्णय घेण्यात आलाय, जाहीर करण्यात आलेला आहे. काय यामागचं कारण आहे, काय यामागची भूमिका आहे? हे बघा, साधारणतः एप्रिल महिन्यात आमची गणपतीची तयारी होते, मूर्तिकार असू दे किंवा मंडळ असू दे. पण आता काय झालं, मे अखेरपर्यंत ही अशी परिस्थिती राहणार आहे आणि हे मुंबईवर ओढवणारे जे कोरोनाचे संकट पाहता यंदाचा गणेशोत्सव एकदम साधेपणाने साजरा करण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत मंडळाने. गणेशोत्सव हा गर्दीचा सण असून आणि गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता भाविकांच्या कार्यकर्त्यांचे जीव धोक्यात घालणे मंडळांना पण योग्य वाटत नाही. आणि अशा वेळी मुंबईतील गणेशोत्सवाने यापूर्वी कठीण प्रसंगामध्ये सामाजिक भान जपलेलेच आहे. आणि गतवर्षी आपणास माहितीच असेल अतिवृष्टी झालेली होती, त्याप्रमाणे 26 जुलैचा महापूर होता. अशा वेळी आमच्या गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे. अगदी. आणि हीच परंपरा यंदाही आम्हाला कायम राखायची आहे. आपण बघितलं असेल की मागील मला वाटतं 1-1.5 महिना पालिका पोलीस यंत्रणेवर अधिक ताण आहे आणि अशा वेळी गणेशोत्सवात त्याच सामाजिक जाणीवतीन गर्दी टाळण्याचे आवाहन आम्ही करत आहे. आणि परत पोलीस यंत्रणा किंवा पालिकेवर जास्त अधिक ताण टाकणे पण योग्य नाही. आणि अशा जर परिस्थिती सुधारल्यास आणि शासनाच्या मान्यतेने
आम्ही गणपती मंडळ पुढील मग तो निर्णय घेऊ आणि त्यांच्या शासनाच्या निर्देशाप्रमाणे त्यांचे पालन करून हा उत्सव साजरा करू. नरेशजी, नेहमीच मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सामाजिक बांधिलकी जपताना दिसतात आणि त्याचा प्रत्ययही वारंवार येतो. पण जी मोठी मंडळं आहेत ज्याच्यासाठी म्हणून विशेष गर्दी होते त्या मंडळांबद्दल काय सांगाल? हे आवाहन सगळ्यांपर्यंत तुम्ही पोहोचवलेलं आहे का? त्यांचं काय म्हणणं आहे? नाही, हे बघा, आजच्या परिस्थितीनुसार आम्ही मंडळांना अपील केलेलं आहे. परिस्थिती सुधारल्यानंतर त्यात काय बदल करायचा तो आम्ही नंतर निर्णय घेऊ. पण आजच्या परिस्थितीत त्यांची मानसिकता एक तयार करणे आवश्यक आहे. गेली 1-1.5 महिने प्रत्येक मंडळाकडून विचारणा होते काय करायचं काय नाही. मूर्तिकारांची परिस्थिती अशी झाली आहे की मूर्तिकारांकडे कामगार नाही, कच्चा माल नाही आहे, घेऊन जायला नाही, अशा परिस्थितीत मूर्तिकार बसलेले आहेत. काय त्यानंतर मंडप डेकोरेटर पासून ते सगळे सजावट करणारी लोक पण बसलेले आहेत सगळं. आणि अशा परिस्थितीत ही कामं होणार कधी आणि करणार कधी हा प्रश्न आहे. त्यानंतर महापालिका असू दे किंवा पोलीस डिपार्टमेंट, ट्रॅफिक डिपार्टमेंट यांच्याकडनं परमिशन घ्यायला लागेल. त्याच्यात तो वेळ जाणार आहे सगळं. म्हणजे मंडप बांधणे, पुन्हा आगमन, विसर्जन ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यावर यंदाच्या आणि दुसरं काय झालेलं आहे की ह्या आर्थिक ह्याच्यामुळे बहुतेक कंपन्या वगैरे ह्या बंद पडणार आहे, मुलांच्या नोकऱ्या जाणार आहे, त्यामुळे आर्थिक संकट येणार आहे. आता आर्थिक संकट आल्यावर मंडळाकडे जे काही वर्गणी देणगीच्या स्वरूपात येतात ते त्याच्यावर पण परिणाम होणार आहे. अशा परिस्थितीत जर अशा आर्थिक संकट आलं तर आम्ही भव्य दिव्य प्रमाणात अगदी खूप महत्वाचा निर्णय हा गणेशोत्सव समन्वय समितीनं घेतलाय. धन्यवाद नरेश दहिबावकर आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि मुंबईच्या सार्वजनिक गणेश मंडळांना आवाहन करण्यात आलेलं आहे आणि तसंच भाविकांना सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे गणेश भक्तांना की यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा. जर परिस्थिती सुधारली तर अर्थातच याच्यात बदल होऊ शकतो आणि सगळेच गणेश भक्त बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना करत असतील की हा उत्सव आम्हाला साजरा करायचा आहे तर कोरोनाच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये फरक पडू दे, हे संकट आपल्यावरचं निघून जाऊ दे, म्हणजे गणेशोत्सव जो आहे, जो आपल्या बाप्पाचा उत्सव आहे, तो अगदी नेहमीप्रमाणेच उत्साहात साजरा करता येईल. यानंतर बातमी आहे नाशिकची. नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये तुफान दगडफेक झाली आहे. प्रबुद्ध नगर मधल्या महालक्ष्मी चौकामध्ये ही दगडफेक झाली आहे. दारूवरून 2 गटात वाद झालाय आणि या वादाचं पर्यवसन दगडफेकीत झालंय. दगडफेकीत जखमी झालेल्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती शेवटी नियंत्रणात आणली. पण लॉकडाऊनच्या काळात सरकारनं दारूची दुकानं उघडण्यासाठी परवानगी दिली आहे आणि अनेक ठिकाणी आता दारूवरून हे असे तणाव होत असल्याचं दिसून येत आहे. ही बातमी आपण बघतोय नाशिकमधल्या सातपूर परिसरातली आहे, जिथे दारूवरून 2 गटांमध्ये वाद झालेला आहे. कालच दारूची दुकानं उघडायला परवानगी दिली होती आणि लांबच लांब रांगा सुद्धा अनेक ठिकाणी लागलेल्या होत्या आणि त्या दारूवरूनच 2 गटांमध्ये ही दगडफेक झाली. त्यानंतर वाद आधी झाला आणि त्यानंतर ही दगडफेक झाली. शेवटी पोलिसांना बोलवून त्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. यानंतर जाणार आहोत पुण्यामध्ये. पुण्यात आजही दारूच्या दुकानांसमोरची गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी दुकानदारांना टोकन पद्धत सुरू करण्याचे निर्देश दिले होते. पण अजूनही अनेक वाईन शॉपवाल्यांनी ही पद्धत सुरू केल्याचं दिसत नाही. त्यामुळे आजही दारूच्या दुकानांसमोर तळीरामांनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. वारजामधल्या अशाच एका वाईन शॉप समोरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. मी आता वारजे चौकातल्या रस्त्यात उभा आहे. ही लाईन बघू शकता तुम्ही. काल इथंच खरं तर मजुरांच्या गर्दीवर लाठीमार झाला होता. त्यामुळे तुम्हाला वाटेल ही गर्दी जी आहे परप्रांतीय मजुरांची आहे किंवा बाहेरगावी जाणाऱ्या मजुरांची आहे, पण तसं अजिबात नाही आहे. ही गर्दी आहे मद्यपींची, तळीरामांची आणि एक नाही तर तब्बल 3 लाईनी लावा लागल्यात. एवढी गर्दी इथं झालेली आहे वारजे चौकामध्ये. हे आपण पाहू शकतो दारू दुकानासमोर कशा पद्धतीने लोक गर्दी करतायत. सगळ्यांना अर्थातच दारू आहे. काल आपल्याला माहिती आहे पुण्यातच नाही अख्ख्या राज्यात ठिकठिकाणी दारूची दुकानं उघडल्यानंतर लोकांनी कशा पद्धतीने गर्दी केली होती. पोलिसांना अनेक ठिकाणी लाठीमार करून ही मद्यपींची गर्दी पांगावी लागली आणि दुकानं बंद करावी लागली. अक्षरशः सोशल डिस्टन्सची ऐशी तैशी झाल्याचं पाहायला मिळेल. इथंही तीच पाहतोय आपण परिस्थिती आहे बऱ्यापैकी. इथले काही स्वयंसेवक यांना पांगवत आहेत, लाईन लावत आहेत, तरी पण लोक फिरून फिरून तिथंच येत आहेत. त्यामुळे हे दारूच्या दुकानासमोर गर्दीचं करायचं काय हे सगळ्यात मोठी डोकेदुखी
प्रशासनासमोरची आहे, पोलिसांसमोरची आहे. म्हणूनच पुणे पोलिसांनी यांना या सगळ्या दुकानदारांना टोकन पद्धत अवलंबावा हे सांगितलेलं आहे. तरी पण इथं तसं कुठेही होताना दिसत नाही. आपण त्या दुकानदाराकडे जाऊया, यांनी खरंच ती टोकन पद्धत अवलंबली का, त्यामुळे आपण पाहूया या गर्दीला नियंत्रित नेमकं कसं करायचं. एक मिनिट काका, पोलिसांनी सांगितलं की तुम्ही टोकन पद्धत अवलंबावा ही गर्दी कमी करण्यासाठी, तर तुम्ही सुरुवात केली का टोकन पद्धत? दादा टोकन आली आपली पद्धत. हा नाही टोकन सुरुवात नाही केली. आता राऊंड लाईनिंग मध्ये करतात. नाही पण ही गर्दी बाहेर तुम्ही बघताय 3-3 लाईनी लागल्यात, ही कंट्रोल कसं करणार? हा दोनच लाईन चालू केल्या आता आणि ते विचार केलेला आहे आम्ही. ठेवलेत आपण. टोकनपद्धतीचा विचार केला. आजचा दिवस जर पहिला दिवस आहे आमचा, काल नव्हतं उघडला, आम्ही आज उघडला. आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर बघणार आहोत आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी. आणि बातमी बघतोय आपण, मजुरांच्या ठिकठिकाणी रांगा लागलेल्या आहेत. केंद्र सरकारनं परवानगी दिल्यानंतर आता आपल्या घरी परतण्यासाठी परप्रांतीय मजुरांची धडपड सुरू आहे. अनेक ठिकाणी अर्ज भरण्यासाठी लांबच लांब रांगा या मजुरांनी लावलेल्या दिसत आहेत. भर उन्हात ताटकळत हे मजूर उभे आहेत. डोंबिवलीत सुद्धा फार वेगळी परिस्थिती नाहीये. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी डोंबिवलीहून अजित मांढरे. अजित, काय तिथली परिस्थिती आहे? कारण भरपूर परप्रांतीय मजूर डोंबिवलीत सुद्धा अनेक कामांसाठी आलेले होते आणि आत्ताची सध्या तिथे त्यांना अर्ज व्यवस्थित दिले जात आहेत का? किती साधारण गर्दी आहे? जितकी मी सांगण्यापेक्षा तुला दृश्य दाखवतो. इथं हे फतेहली रोड जो आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हा जवळचा रोड आहे आणि ही संपूर्ण रांग तू पाहू शकतेस की जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत ही लांब रांग आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं हे डोंबिवलीतलं मुख्यालय जे आहे तिथपासून ते मधला पालिकेच्या मागचा जो फतेहली रोड आहे तिथून पुढे फडके रोड आणि फडके रोडून पुढे सर्वेश हॉल जो आहे ती पूर्ण गल्ली, इथल्या पूर्ण गल्लीपर्यंत ही रांग आहे. सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी जोपर्यंत इथलं हे काम होत नाही तोपर्यंत ही रांग अशीच कायम असते. गेली 2-3 दिवस ही रांग अशीच आहे. हे संपूर्ण लोक जे आहेत त्यांना त्यांच्या गावी परत जायचं आहे. मुळात ही रांग जी आहे ही एकाच फक्त कारणाकरता आहे, ती म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे डोंबिवलीतल्या त्या ठिकाणी जे मुख्यालय आहे तिथे डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या सर्वांची टेस्ट होईल आणि त्यांना एक मेडिकल सर्टिफिकेट दिलं जाईल. हे मेडिकल सर्टिफिकेट घेतल्यानंतर या सगळ्यांना पुन्हा इथलं जे पोलीस स्टेशन आहे म्हणजे रामनगर पोलीस स्टेशन जे आहे तिथे जाऊन परत एवढीच रांग लावावी लागणार. म्हणजे यातले सकाळी 6 वाजल्यापासून जी लोक उभी होती ती लोक ते मेडिकल सर्टिफिकेट घेऊन त्यांनी आता रामनगर पोलीस स्टेशन जे आहे त्या ठिकाणी याच्यापेक्षाही दुप्पट रांग लावलेली आहे. इथून झाल्यानंतर पुन्हा तिकडे जावं लागतं. तिथून सगळं झालं की मग एक रेल्वे पास इश्यू होतो, तो ऑनलाईनमध्ये त्यांना सगळं त्यांची माहिती टाकावी लागते किंवा फिजिकली जाऊन त्या ठिकाणी त्यांना ती माहिती भरावी लागते. या सगळे प्रोसेस आहे. म्हणजे नुकत्याच फक्त रांगा आहेत, उन्हात त्यांना ताटकळत उभं राहावं लागतंय. या सगळ्या प्रोसेसला जलदगतीने करण्याकरता किंवा याला काही वेगळा पर्याय आहे का अशी वारंवार मागणी यांच्याकडून होते. आपण यातल्या काही लोकांशी बोलूयात. आप कहाँ पे जाना कहाँ पे जा रहे हो? आपको कहाँ पे जाना है? इस लाइन में अभी क्या टेस्ट हो रहा है या फिर क्या आपको बताया? कैसे बता सकते? तो आपको क्या बताया गया इस लाइन में क्यों खड़ा होना है? अरे वो डॉक्टर क्या बताया गया इस लाइन में क्यों खड़ा होना है? मेडिकल चेकअप करने के लिए बताया सर. तो ये मेडिकल चेकअप के बाद आप कहाँ पे जाओगे? वो अपने गांव जाएंगे. इधर सर्टिफिकेट मिलने के बाद आपको रेलवे का पास मिलेगा या फिर आगे पुलिस स्टेशन और किधर जाना है? नहीं ये बोला है रेलवे का ही मिलेगा ये सर्टिफिकेट. आपको क्या जानकारी यहाँ पे लाइन में खड़े होने के बाद क्या क्या मिलेगा? यहाँ पे हम लोग फॉर्म जमा किए थे पुलिस चौकी में. हाँ. तो फॉर्म जमा करने के वहाँ से फोन आया था यहाँ चेकअप करने के लिए आने के लिए. यहाँ पे चेकअप करने के लिए. हाँ. तो यहाँ पे समझो अभी आपका पोल्यूशन का वेरिफिकेशन हो गया है, यहाँ पे आपका चेकअप रिपोर्ट आ जाएगा. उसके बाद क्या आगे की प्रोसेस पता है आपको? यहाँ से अब वो ट्रेन और बस दोनों का एक ही है. अब जो सुविधा देगा जाने के लिए. किती बघितलं असेल की बरेचसे लोक जे आहेत त्यांना अर्धवट माहिती आहे किंवा त्यांना मुळात आपण इथे का उभा आहोत किंवा ही सगळी प्रोसेस कशी चालणार आहे, ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय त्याची माहिती पूर्ण नाहीये. जी ऐक्यू माहिती आहे, जी लोक ऐकतायत, जिथे सगळे लोक चालले आहेत तिथे ती सगळी मंडळी जाऊन रांग लावतायत. म्हणजे यांच्यापर्यंत योग्य माहिती अजूनपर्यंत देखील पोहोचलेली नाहीये. अशा परिस्थितीमध्ये रोज अशा रांगा ह्या लागूनच राहणार आहेत, जी कमीत कमी खूप अशी अजित. आणि ही डोंबिवलीतली जशी परिस्थिती आहे तशीच आपण अनेक ठिकाणी बघितलेली आहे. यांच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचलेली नाहीये. अजित, तिथली परिस्थिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.